बीडच्या परळी तालुक्याचे भूमिपुत्र व माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे माजी आमदार आर.टी. जिजा देशमुख यांचं आज अपघातात निधन झालं। आर.टी. जिजा देशमुख यांच्या गाडीला आज दुपारी प्रवासादरम्यान लातूर तुळजापूर सोलापूर रस्त्यावरील बेलकुंड गावाजवळ भीषण अपघात झाला। या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। आर.टी. देशमुख हे भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांचे अत्यंत निकटचे विश्वासू सहकारी होते। वैद्यनाथ कारखान्यात सुरुवातीपासूनच ते संचालक म्हणून कार्यरत होते। त्याचबरोबर जिल्हा परिषद सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक वर्ष जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांची उल्लेखनीय कारकीर्द ठरलेली होती। दिवंगत नेते गोपीनाथराव मुंडे यांच्यानंतर पंकजा मुंडे यांच्या पाठीशी खंबीरपणे राहत त्यांनी आज तागायत पंकजा मुंडे यांच्यासाठीच पक्षात काम केलं। 2014ला माजलगाव मतदारसंघातून त्यांना विधानसभेची उमेदवारी देण्यात आली होती। या निवडणुकीत अतिशय अटीतटीच्या वातावरणात त्यांनी ही निवडणूक जिंकली होती। 5 वर्ष आर.टी. जिजा हे माजलगाव मतदारसंघाचे आमदार होते। अतिशय सोज्वळ, सुसंस्कारी, संयमी आणि खंबीर नेता अशी त्यांची कायमच प्रतिमा बीड जिल्ह्याच्या राजकारणात राहिलेली आहे। दरम्यान आर.टी. जिजा देशमुख यांच्या गाडीचा अपघात इतका भयानक होता की त्यांची गाडी चेंदामेंदा झाल्याचं आपल्याला व्हिडिओ आणि फोटोमध्ये पाहायला मिळते। दरम्यान अपघातानंतर गंभीर जखमी अवस्थेत जिजा यांना लातूर येथील सह्याद्री रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। मात्र दाखल करण्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आली आहे। तसेच आर.टी. देशमुख यांच्या निधनाबद्दल सर्वच स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।